तर आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील सावडाव गावात असणारा सुप्रसिद्ध धबधबा म्हणजे सावडाव धबधबा. तर हा धबधबा मुंबई गोवा महामार्गावरच कणकवलीमधून अवघ्या 20 मिनिटाच्या अंतरावर आहे. जायचा मार्ग कसा, धबधबा कुठे आहे, धबधबा कसा आहे, चला तर या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मंडळी, हा आहे सावडावचा धबधबा. तर आत्ताच आम्ही कणकवलीमधून निघालो आहोत आणि स्टेट आता जवळपास आम्ही जाणार आहोत सावडावला, जो की फेमस धबधबा आहे सावडावचा. आणि निघता निघता आम्हाला पावसाने जबरदस्त स्वागत केलं आहे. सकाळपासून तरी नव्हता पाऊस, आत्ता निघायला घेतला आणि पाऊस जोरात लागायला लागला. तर आज असा धबधबा आम्ही बघायला जातो अशा गावात. हे सावडाव हे नाव गावाचं सगळ्यांना पण माहिती आहे. त्या ठिकाणी फेमस धबधबा पण आहे आणि फेमस ॲक्टर, TV कलाकार, हास्य सम्राट ज्यांची जगभरात ओळख आहे, एक नाव आहे, अशा त्यांच्या गावात आज आपण जाणार आहोत. त्यांच्या गावातला तो धबधबा पाहणार आहोत. वेळ जर मिळाला त्यांचं गाव पण नक्की पाहू आणि जेवढ्या गोष्टी होतील तेवढ्या गोष्टी आपण तुम्हाला दाखवू. त्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. म्हणजे जायचं आणि प्रवास पण दाखवेन मी की कुठून कुठे जायचं काय वगैरे. यासाठी शेवटपर्यंत बघा तरच तुमच्या लक्षात येईल की गाव कसं आहे, धबधबा कसा आहे आणि जायचं कसं आहे ॲक्च्युअलमध्ये हे तुम्हाला दाखवतो. तर धबधब्याकडे जायच्या आधी पेट्रोल पंपावरती ते जाणवली जरा पेट्रोल भरूयात आपण आणि मग पुढचा प्रवास घ्या. कारण गाडीत ना बिलकुल पेट्रोल नाही. त्याआधी पेट्रोल भरत व्यवस्थित, म्हणजे ना अडकायचा प्रश्न नाही. मंडळी, आपण आता पोचलो आहोत बरोबर सावडा फाट्याच्या इथे आणि इथून आता आपण घेणार आहोत लेफ्ट. समोर बघा हा सावडा फाटा सरळ जातोय तो नांदगावपर्यंत आणि इथून आता आपण लेफ्ट घेतोय. आणि इथून आपल्याला जवळपास लागेल 15 ते 20 मिनटं जायला. आणि रस्ता थोडा अरुंद आहे, गावातला रस्ता आहे त्यामुळे अरुंद आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ST बस वगैरे येतात आणि हा धबधबा फेमस असल्यामुळे गाड्या पण येत असतात. आणि तुम्ही जर येत असाल तर थोड्या गाड्या सावकाशात चालवा, बाईक गाडी जे काय घेऊन येत असं. रस्ता खूपच अरुंद आहे. आम्ही पोचलोय बरोबर सावडाव धबधबा, जिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचं तिथून तेव्हा इथे दिसतंय सावडाव धबधबा. 1.20 किलोमीटर म्हणजे किती, 1.5 किलोमीटर, 1 किलोमीटरच्या अंतरावरती. आता इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. असा रस्ता आहे समोर काहीतरी आणि इथून लागेल 1 किलोमीटरवरती. आणि त्यावेळी तिकीटला कोण नाही, आता तिकीट आहे काढतं, तिकीटला नाही कसं काय कोण. तिकडे तिकीटचं हे असतं, इकडे नाही कसं काय यावेळी, काय माहिती, जाऊ द्या आता. आणि जे समोर खाली पाणी दिसतंय ना, हेच पाणी खाली धबधबा म्हणून खाली उतरतो. त्या साईडला पलीकडे बघा, तिकडे दाखव, तेच सरळ धबधबा म्हणून पाणी ना खाली उतरतंय. तर आता जाऊया खाली. खाली धबधबा कसा भरलाय, पाणी किती आहे काय ते दाखवतो. छत्री घ्या सोबत.
लागलीच पाऊस. 2 छत्री घ्या. तर पोचलो आहे आणि गाडी इथे लावतो आहे आणि समोर बघू शकता तुम्ही असा काहीतरी पार्किंगसाठी गाडीचा एरिया केलेला आहे या ठिकाणी. आणि 2च गाडी दिसतात, एक तिथे आहे आणि गाडी एक इथे आहे आणि पलीकडे दिसतात. इथे गाडी पार्किंग आणि आतमध्ये जाण्यासाठी असं काहीतरी तिकीट मिळतं आहे बघा. आणि 40 रुपये तिकीट म्हणून लिहिलेलं आहे. म्हणजे 40 रुपयाचं तिकीट इथे आल्यानंतर आपल्याला फाडावं लागतं. हे बघा आमचं सावडावचा धबधबो पार्किंग लेन इकडे. वातावरण मस्त झालं रे, मस्त वाटतं वातावरण. वातावरण मस्त झालं, एक नंबर मात्र. आणि या ठिकाणी दुकान आहे ते बघा खाण्यासाठी पण. आणि असा काहीतरी परिसर आहे. समोर सावडाव धबधबा, समोर बघताय सावडाव धबधबा आणि या साईडला कसा तरी परिसर. आणि आम्ही आता त्या ठिकाणी जातो आहे, बघूया. चला की भाई. Oh my God. तर मंडळी हा आहे सावडावचा धबधबा. मी येतं हे गर्दी झालेली आहे. तर हा असा सावडावचा धबधबा इथे वाहतो आहे. खूप लोक बरीचशी आपली मजा लुटत आहे आणि आपण पण सर्वांनी मजा लुटू. तर आता आपण जाऊया दुसऱ्या साईडला, म्हणजे तिथून वरतून धबधबा खाली पडतोय ना, ते तुम्हाला त्या साईडचं दाखवतो. तर मंडळी हेच पाणी आहे की नाही, हेच पाणी सगळं इथून खाली जातं, धबधबा म्हणून पडतो. आता पाणी जास्त आहे ना, तर तुम्हाला जर मधल्या ठिकाणी जाता आलं असतं मी दाखवलं असतं. भजी वगैरे काय ना, भजी वगैरे काय ना, चहा आहे. तर आता आम्ही सावडावचा धबधबा फिरून झाला आहे आणि इथून आता आम्ही सरळ घरी जाणार आहोत. पण त्याच्या आधी दुसरं एक काम आहे आमचं नांदगावमध्ये, सो तिथून जाऊन मग आम्ही घरी जाऊ. आणि आजच्या व्हिडिओमध्ये इथंच आपण एंड करूयात. आजचा एवढा थोडाफार सावडावचा धबधबा दाखवला आणि मध्ये पाऊस होता ना, त्यामुळे बऱ्याच गोष्टी दाखवता आल्या नाही, अवॉइड कराव्या लागल्यात. आणि आत्ता इथून आम्ही निघतो आहे, वाजले जवळपास पावणे सहा वाजलेत. आता आम्ही इथून निघतो आहे. आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.